कसे आहात सगळेजण? श्रीमंत तर सगळेच आहात, तरी पण फर्स्ट डे वर्किंग डे होता आपला. कसे आहात तुम्ही सर? एनिवेज, सो वेलकम टू टॉक दॅट बिल्स विथ मला 2.0 चॅप्टर इनिशिएटेड बाय वेस्टर्न मुंबई रिजन 1 एपिसोड 1 मध्ये मी आराधना अलॉंग विथ श्रेयसी विथ मला 2.0 CST मेंबर्स तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. जोरदार जोरदार ऐकायला येत नाही. थँक्यू. मी इन शॉर्ट फक्त कसा इव्हेंट जाणार आहे हे एक्सप्लेन करीन. ऑलरेडी आपण खूप लेट आहोत ॲज पर द शेड्यूल. सो आपण कुलदैवाचं नामस्मरण करू. डिग्नेटरीज आले आहेत, त्यांचं वेलकम करू. त्याच्यानंतर स्पीकर 1 गणेश दिवेकर सर आहेत. ते 30 मिनिट्स त्यांच्या ब्रँडबद्दल इन डिटेल आपल्याला शेअर करतील. त्याच्यानंतर 10 मिनिटाचं क्वेश्चन आन्सर सिरीज असेल. तुमचे जे काही प्रश्न असतील रिगार्डिंग दॅट आपण ते डिस्कस करू. 10 मिनिटाचं हाय टी ब्रेक घेऊ आपण. त्याच्यानंतर आपली जी एक्सटेंडेड फॅमिली आहे नेहरू चॅप्टरचे मिस्टर रोहन टाकावले ते आपल्याला सांगतील फॉर 30 मिनिट्स. अगेन आपल्याकडे 10 मिनिटाचं क्वेश्चन सिरीज आहे. त्याच्यानंतर वी विल हॅव द क्लोजिंग सेरेमनी. ओके, सो विदाउट फर्दर डू नेक्स्ट आय विल आस्क श्रेयसी टू टेक फॉरवर्ड. थँक्यू. थँक्यू. वॉर्म वेलकम टू ऑल ऑफ यू. आपण 1 मिनिटासाठी कुलदैवतेचं नामस्मरण करणार आहोत. So, सगळ्यांना रिक्वेस्ट करते प्लीज स्टँड अप आणि डोळे बंद करूया आणि 1 मिनिट आपण आपल्या देवीचं नाव घेऊया. ओके, थँक्यू सो मच. मी आमचे CST मेंबर्स विशेष सर, आमचे चेअरपर्सन सोमन सर, सेक्रेटरी माईक चालू नाही, हा सर रेकॉर्डिंग आणि प्राची मॅम आमचं न्यू ट्रेजरर, त्यांना रिक्वेस्ट करते त्यांनी डायसवर यावं आणि आपले जे रिजन हेड आहेत तुषार सर त्यांचं वेलकम करायचं आणि भिडे सरांच्या आठवणीसाठी त्यांचं नाम हे पण करायचं ओपनिंग करूया. थँक्यू. सुस्वागतम. मी तुषार सरांना विनंती करतो की त्यांनी गॅसवर यायचं आणि भिडे सरांच्या मूर्तीला वंदन करून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. या तुम्ही पण या CST टॉक शो कोणत्या त्यांना पण बोलवा. दोन्ही प्रेझेंटेटरला विनंती आहे की त्यांनी यायचं आहे. सगळ्यांनी बसून घ्यायचे. थोडक्यात अगदी 1 मिनिटात टॉक्स दॅट बिल्ड काय आहे आणि आपण इथे काय करायचा प्रयत्न करतोय. सो वेस्टर्न मुंबई रिजन 1 यांच्या वतीने आणि मला 2.0 चॅप्टर इनिशिएटिव्हने आपण टॉक्स दॅट बिल्ड हा प्रोग्राम बिल्ड केला आहे. आम्ही CSTनी असं ठरवलं होतं की आपल्याला आपला बिझनेस प्रेझेंट करायचा आहे, दॅट इज वन थिंग, बट प्रत्येकाला असं असतं की आपल्या बिझनेसमधून लोकांना म्हणजे ते प्रॉब्लेम सॉल्विंग काय आहेत या गोष्टी कळल्या पाहिजेत. प्रत्येक बिझनेस हा तुम्हाला कळला तर तो माणूस कळला आहे, त्याचा बिझनेस कळल्यानंतर तुम्हाला त्याचं नेटवर्किंग किंवा त्याला कनेक्ट किंवा त्याला रेफरन्सेस शेअर करताना तुम्हाला हेल्प होते. सो हा प्लॅटफॉर्म त्याचसाठी आहे की तुम्ही यायचं इथे 30 मिनिटं तुमच्याबद्दल बिझनेसबद्दल तुम्ही कसं लोकांचे मिथ्स आहेत ते तुम्ही कसे खोडू शकता. आणि इट्स नॉट अ कम्प्लीट ब्रँड किंवा बिझनेस प्रमोशन नाही आहे हे तुम्हाला नॉट बट द थिंग इज की तुम्हाला एज्युकेट करायचं लोकांना की तुम्ही तुमच्या बिझनेसचं व्याप्ती कशी वाढवताय. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आज जे 2 स्पीकर आहेत ते एक आहेत हेल्दी फूड खाण्यामागे आणि एक आहेत की लोकांनी हेल्दी चेकअप्स रेग्युलरली कसं करायचं. सो त्यांचं ब्रँड प्रमोशन हा त्यांचा इंटेन्शन नाही, त्यांचं इंटेन्शन आहे की आपल्याला एज्युकेट करणं की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हेल्दी फूड किती इम्पॉर्टंट आहे आणि त्याचसोबत जे काही वातावरण आहे त्याच्यामध्ये हेल्थी चेकअप पण तुम्ही रेग्युलरली कसं केलं पाहिजे. सो हा एक आजचा टॉपिक आहे.
आपल्याकडे एव्हरी मंथ हे एक सेशन होणार आहे. त्या प्रत्येक सेशनमध्ये आपल्याकडे वेगवेगळे स्पीकर असणार आहेत. ते वेगवेगळे स्पीकर आपापल्या बिझनेसबद्दल अशीच माहिती देणार आहेत जेणेकरून आपल्याला त्यांचा इन डिटेल बिझनेस समजेल. आता हा आपण एक पायलट प्रोजेक्ट करतोय जो एवढ्या कमी संख्येमध्ये आहे. याच्यापेक्षा आपण नेक्स्ट सेशन करणार आहोत तो याच्यापेक्षा दुपटीने असेल. सो तुम्हाला इथे बोलवायचं कारण हेच आहे की आपल्याला हा प्रोग्राम सगळ्यांना मिळून वरती न्यायचा आहे. आम्हाला असं नाही की आम्ही करतोय म्हणून आमच्या पुरता लिमिटेड ठेवायचा आहे. आपल्याला हा पूर्ण सॅटर्डे क्लबमध्ये सगळ्या सॅटर्डे क्लब मेंबरना हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचा आहे. राईट. सो आपण चालू करूयात लगेचच. मी श्रेयसी मॅडमला सांगेन. सो आमचे पहिले स्पीकर मोस्ट प्राऊड मेंबर ऑफ गोल्डन मला 2.0 गणेश दिवेकर सरांना थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं स्वास्थ्य हेच असतं सर्वात महत्त्वाचं. ते कसं निरोगी ठेवायचं सांगेल डॉक्टर गणेश दिवेकर सर यांचं भाष्य. सो प्लीज वेलकम डॉक्टर गणेश दिवेकर सर. सगळ्यांनी मोबाईल फक्त सायलेंट ठेवा प्लीज. आपलं रेकॉर्डिंग चालू आहे त्याच्यामुळे. थँक्यू विशेष सर. थँक्यू श्रेयसी मॅडम. माझ्याबद्दल तुम्ही जे काही 4 ओळी सांगितल्या त्याबद्दल खूप खूप आभार. आणि तुम्ही एवढ्या संख्येनं उपस्थित आलात आणि हा नवीन आपण मला वाटतं सॅटर्डे क्लबमध्ये हा पहिलाच एक नवीन प्रोग्राम अरेंज करतोय. तर तो यशस्वी व्हावा आणि पुढेही चालत राहावा अशी मी भिडे सरांकडे आणि परमेश्वराकडे विनंती करतो. बरं, माझ्याबद्दल थोडंफार तुम्हाला माहिती असेल. मला 2.0 आल्यानंतर माहीतच आहे, पण कदाचित नवीन मेंबर आहेत तरी बऱ्याच जणांना मी ओळखतो. मलाही काही जण ओळखत असेल. क्रिकेट आहे, बऱ्याच गोष्टीमध्ये झालेलं आहे. तर मी गणेश दिवेकर थोडक्यात 2 वाक्यातच सांगतो. मी गणेश दिवेकर पॅथॉलॉजी 20 वर्ष चालवते जोगेश्वरी ईस्टमध्ये. तर आजचा इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे जो दिला, विशेष सरांनी मला फोन केलं की आपल्याला एक टॉक ठेवायचा आहे. तर पहिलाच हेल्थ टॉक ठेवावा असं त्यांचं एक इच्छा होती. आणि त्यांनी मला सांगितलं. मी 1-2 मिनटं विचार केला आणि म्हणालो की ठीक आहे करूया. असे बरेच सेशन घेतलेले आहेत मी, पण सॅटर्डे क्लबसाठी हा पहिला सेशन आहे माझा. सांभाळून घ्या, जे काय असेल आपण त्याच्यावर बोलू. नमस्कार उद्योजक मित्रांनो. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. छान. मला एक सांगा, तुम्हाला गेल्या वर्षीचं फायनान्शियल इयर मध्ये तुमचं प्रॉफिट कोणाला काय माहिती आहे का? लक्षात आहे का? तुमचा किती बिझनेस झाला याचं लक्षात आहे का? सगळ्यांना माहिती आहे. गेल्या महिन्यात झालेला बिझनेस कोणाला माहिती आहे का तुमचा? गेल्या महिन्यात एप्रिल महिन्यात म्हणजे नवीन वर्ष चालू झालं. एप्रिल महिन्यातला प्रत्येकाला माहिती आहे? हो बोला. जर असेल तर हो बोला, म्हणजे आपल्याला पुढे प्रत्येकाला माहिती आहे. मला एक सांगा, गेल्या वर्षामध्ये किती जणांनी हेल्थ चेकअप केलाय? बघा, 50% लोक म्हणजे 50% मेंबर असे आहेत की ज्यांनी फक्त हेल्थ चेकअप केला. 50% लोकांनी हेल्थ चेकअप केलेलं नाहीये. मला सांगा, गेल्या महिन्यात कोणी हेल्थ चेकअप केलेला आहे? डायबिटीस आहे तुम्हाला? बरोबर. बरोबर. तर म्हणजे जे डायबिटिक पेशंट आहेत, ज्यांना माहीत आहे, ती लोक जनरली हेल्थ चेकअप करतात. ज्यांना कोलेस्ट्रॉल आहे, शुगर आहे किंवा ब्लड प्रेशर आहे, अशी लोक जनरली करतात. ज्यांना काहीच नाही आहे, ज्यांनी कोणीच कधी हेल्थ चेकअप किंवा काही ब्लड टेस्ट केले नाहीत, असे किती जण आहेत? मला काहीच नाहीये, पण मी दरवर्षी हेल्थ गुड. तुम्ही केलेलंच नाहीये. ठीक आहे. मला एक सांगा, रेमो डिसूजा नाव ऐकलंय तुम्ही? कशामध्ये करिअर करतो तो? कोरिओग्राफर. शेन वॉन, सौरभ गांगुली, क्रिकेटर. म्हणजे असे दिग्गज लोक आहेत जी रोज फिटनेसवर लक्ष देतात. म्हणजे रोज जिम करतायत, खेळतायत, स्पोर्ट्स. बरेच जणांना वाटतं की मी हेल्दी आहे, मी स्पोर्ट्समन आहे, मी रोज जिम करतोय, मी स्विमिंग करतोय, मी बऱ्याच गोष्टी करतोय. असं बरेच जणांना वाटतं की नाही, मी आता हेल्दी आहे, फिट आहे, मी क्रिकेट खेळतोय. आमच्या विशेष सरांना वाटतं मी टॉप स्कोरर आहे. मला त्यांना एक विचारायचं, तुम्ही आहे सर, वाटतं नाही. गुड आहेत. आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा की आमचा मला 2.0 गोल्डन मला 2.0चा मेंबर एक टॉप स्कोरर होता लास्टच्या ह्याच्यामध्ये. पण मला एक सांगा, तुम्ही किती वेळा तुमचं हेल्थ चेकअप केलेलं आहे? तुम्हीच माझ्या फॅमिली हेल्थ चेक करायचं, तुम्हालाच नाही. त्यांच्या पूर्ण फॅमिलीचं मी करतो, पण त्यांचं मी आज
कारण का प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मला काहीच नाही आहे, मला काहीच होत नाही आहे. रेमो डिसूजा, सौरभ गांगुली अशा लोकांना सुद्धा हार्टचा प्रॉब्लेम झाला, माहिती आहे तुम्हाला? म्हणजे तुम्ही कितीही जिम करा, कितीही व्यायाम करा, किती स्विमिंग करा, काही करा, तुम्हाला कुठे काय असेल प्रॉब्लेम छोटासा हे तुम्हाला चेकअप केल्याशिवाय कळत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवण्याचं कारण का, बरेच जणांना वाटतं अरे हां, हे एक मेडिकल फील्डवाल्यांना काय प्रश्न असतो माहिती आहे का, की लोकांनी समजा डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला ह्या टेस्ट काय केल्या पाहिजेत, तर पहिला त्याला प्रश्न पडतो डॉक्टरांनी सांगितलंय खरं, पण ते कशासाठी? आता ती बाकीचं तुम्हाला फील्ड माहिती आहे काय चालू आहे थँक्यू. तर बरेच जणांना असं वाटतं की नाही, डॉक्टरांनी सांगितलंय मी ह्या लॅबमध्ये करा, इथे करा, तिथे करा, मग काही कनेक्शन आहेत का, सेटिंग्स आहेत का, काय आहेत. बरेच वेळा असा प्रश्न येतो, पण यातल्या 90% गोष्टी खोट्या आहेत. डॉक्टरांना जेव्हा वाटतं, जेन्युइन डॉक्टर ज्यांना जेव्हा वाटतं की हेल्थ चेकअप केलं पाहिजे, या टेस्ट केल्या पाहिजेत, तेव्हा त्या केल्याच पाहिजेत. त्याचे परिणाम आपण बघतो. मी आता तुम्हाला एक उदाहरण देतो. माझ्या आईचं देतो पहिला सुरुवातीला. आमचं पूर्ण गावचं शिक्षण, मी गावाला राहिलेलं सगळं, म्हणजे गावाला म्हणजे पाली परिसरामध्ये. तर मी इथं सेंटर टाकलं 2006 साली. त्याच्यानंतर 1 वर्षात माझ्या आईला असं वाटायला लागलं की ताप येतोय, छोटा ताप येतोय. औषध घेते, ती डॉक्टरकडे जाते, औषध घेते, 2-3 दिवस बरं वाटतं. परत 2-4 दिवसांनी तिला असं वाटतं की परत ताप येतोय, परत ताप येतोय असं म्हणतं. मी परत डॉक्टरकडे जाते. आपल्या गावा साईडला शक्यतो स्पेशालिस्ट हे खूप कमी आहेत, GPs असतात. ते तिला गोळ्या देतात, पॅरासिटामॉल देतात किंवा म्हणजे त्यांच्या पद्धतीच्या गोळ्या देतात आणि पुन्हा ती बरी होते, आठवडाभर बरं होते. परत तिला असं वाटतं की ताप येतोय, बारीक बारीक ताप येतोय, थंडी भरून येते, परत ती जाते. पण त्या GPsला कळत नाही आहे, म्हणजे साध्या डॉक्टरांना गावच्या कळत नाही आहे की आपण छोट्या ब्लड टेस्ट लिहून द्यायला हव्या. आणि दिल्या तरी गावाकडे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे आपणही गावचेच आहोत सगळे जनरली. मी वयाच्या 21व्या वर्षी माझं ब्लड ग्रुप पहिल्यांदा केलं. म्हणजे आपल्याला ते हेच नाही आहे, अवेअरनेसच नाही आहे की आपण ह्या गोष्टी करायला हव्यात. तर जरी लिहून दिलं तरी आपण त्या करत नाही. तर माझ्या अशा गोष्ट लक्षात आल्या, महिना झाला आहे की ती डॉक्टरकडे जाते, गोळ्या घेते, परत येते, परत जाते. मग मी इथून गेलो होतो गावाला, मी तिचं ब्लड सॅम्पल घेऊन आलो. ब्लड गोष्ट हसण्यासारखी नाही आहे, खूप सिरियस आहे. पण आपण सिरियस नका होऊ, कारण आपल्याला ह्यातून शिकायचं आहे की आपल्याला काय करायला पाहिजे. आणि माझा असा उद्देश आहे की माझा परिवार, नीट लक्षात घ्या, माझा परिवार म्हणजे सॅटर्डे क्लब हा मी माझा परिवार समजतो. माझा परिवार हा यातून शिक्षित झाला पाहिजे की आपल्याला काय करायचं. सॉरी. तर मी तिचं ब्लड सॅम्पल आणलं, काही टेस्ट केल्या, म्हणजे एक हेल्थ चेकअपच केलं पूर्ण. तर माझ्या लक्षात आलं की तिचं सिरम क्रिएटिन आहे. कदाचित बऱ्याच जणांना माहीत असेल या गोष्टीबद्दल. सिरम क्रिएटिन आहे ही किडनीच्या रिलेटेड टेस्ट आहे, खूप इम्पॉर्टंट टेस्ट आहे. तर किडनीची व्हॅल्यू होती 3.0. ती नॉर्मल आहे, फक्त ताप येतोय, बाकी काय होत नाही आहे तिला. किडनीची व्हॅल्यू आहे 3.0, जिची नॉर्मल रेंज आहे 1.2, ती 3.0 आहे. मग मी मेडिकल फील्डमध्ये असून सुद्धा मला एकदम जेव्हा आपल्या घरात येतं ती गोष्ट, बाहेर आपण सगळ्यांना डॉक्टर एखाद्या पेशंटचं सहज ऑपरेशन करेल. आता प्राची मॅडमना माहीत असेल की ते एखाद्याचा दात सहज काढू शकतील, पण जेव्हा त्यांची मुलगी उभी असेल त्या चेअरवर, तर जे आपलं मानसिक त्या माणूस जो हे होतो ना, त्यात खूप वेगळ्या गोष्टी असतात. मीही तसाच झालो. मी लगेच सोनोग्राफी करून घेतली. सोनोग्राफी करून घेतल्यानंतर असं लक्षात आलं की तिच्या किडनीमध्ये किडनी स्टोन 1.5 आणि 2 सेंटीमीटरचा किडनी स्टोन आहे दोन्ही किडनीला, आणि त्या दोन्ही किडनीला डॅमेज केलं. हे जर आधी समजा 1 वर्षापूर्वी पण तिला असं सेम थोडा प्रॉब्लेम होत होता, जर हे कळलं असतं तर ते कदाचित ते डॅमेज कमी झालं असतं, त्यातून आपल्याला काहीतरी करता आलं असतं पुढे. त्या दोन्ही किडनी डॅमेज झाल्या आणि मग ते डायलिसिसची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे किती एकदम डेंजर प्रोसेस आहे डायलिसिस.
म्हणजे आठवड्यातून 3दा डायलिसिस करा, ते टोचा सुई आणि एकदम म्हणजे खूप पेनफुल हे आहे. तर आता आई नाही आहे, एक 7-8 वर्ष आम्ही त्या प्रोसेसमधून गेलो. पण मला सांगायचा उद्देश की आपण कुठे का कमी पडतो आणि आपण तर वेल एज्युकेटेड आहोत आणि तरीही आपण बऱ्याच गोष्टींकडे ते लक्ष देत नाही, दुर्लक्षित करतो. दुर्लक्षित केल्यामुळे आपल्याला त्या गोष्टींवरती कसं काय करायचं आहे, काय करायचं, थोड्या मी काही मेन टेस्ट आहेत आपल्याकडे, त्या टेस्टबद्दल तुम्हाला थोडी माहिती देतो जेणेकरून तुम्ही त्या करू शकाल. तर पहिली इम्पॉर्टंट टेस्ट आहे की शुगर, ब्लड शुगर ही आता कोणालाही होऊ शकते. आता मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की हे का होतंय. ह्या गोष्टी पूर्वीच्या काळी ह्या होत होत्या का? पूर्वीच्या काळी हे आजाराचं प्रमाण खूप कमी होतं. कॅन्सर म्हणा किंवा डायबिटीस म्हणा, हार्टचे पेशंट म्हणा, खूप कमी होतं. का? ऍक्टिव्हिटी जास्त होते. आपलं खाणं जे होतं ना खूप चांगलं होतं आणि म्हणून विशेष सरांनी खूप विचार करून 2 गोष्टी एकत्र आणल्या की आपण कशामुळे बिघडतोय, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काय खाल्लं पाहिजे. त्यासाठी माझे मित्र त्याच्यानंतर तुम्हाला सगळी माहिती देतील. तर शुगर, ब्लड शुगर टेस्ट म्हणून आहे. तर बरेच जणांना वाटतं की मी शुगर चेकअप केलंय. शुगर चेकअप केलं, नॉर्मल आहे. 160 म्हणा की 150 म्हणा, 140 म्हणा, 100 ही शुगर टेस्ट नॉर्मल आहे. हे चालतंय, 1-2 वर्ष चालतंय, नॉर्मल आहे, नॉर्मल आहे, नॉर्मल आहे. पण त्याच्यानंतर एक टेस्ट आहे ॲव्हरेज डायबिटीस म्हणून, HbA1c. HbA1c टेस्ट ही खूप इम्पॉर्टंट आहे. जरी तुमची शुगर लेवल नॉर्मल असेल तरीही HbA1c ही टेस्ट जास्त येऊ शकते. याचा अर्थ आहे की तुम्हाला फ्युचरमध्ये डायबिटीस होणार आणि त्याचं प्रमाण वाढू शकतं. आणि त्या जर टेस्ट आपण आधी केला तर त्याचे प्रिकॉशन आपण घेऊ शकतो आणि त्याच्यावरती काहीतरी मेडिसिन घेऊ शकतो. मेडिसिन मी काय तुम्हाला सांगू शकत नाही कारण माझा तो पार्ट नाही आहे आणि मी मेडिसिन काहीतरी सांगणार आणि तुम्ही घेणार तर तो एक वेगळा विषय होऊन जाईल. त्याच्यानंतर आहे लिपिड प्रोफाईल. आता आपण फक्त मेन, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, 30 मिनिटाचाच वेळ आहे, तर मेन ते आपल्या ऑर्गनबद्दल आपण थोड्याशा टेस्टबद्दल माहिती घेऊ. आता महत्त्वाचा ऑर्गन हृदय खूप महत्त्वाचा ऑर्गन आहे ज्याच्यातून आपल्याला रक्त शुद्धीकरणासाठी वगैरे त्या गोष्टी असतात. तर लिपिड प्रोफाईल ही हार्टसाठी खूप इम्पॉर्टंट टेस्ट आहे. लिपिड प्रोफाईलमध्ये कोलेस्ट्रॉल येतं, ट्रायग्लिसराईड येतं, HDL कोलेस्ट्रॉल येतं, LDL कोलेस्ट्रॉल येतं, VLDL कोलेस्ट्रॉल येतं. बरेच जणांना असं वाटतं की नाही, डॉक्टर म्हणतात की कोलेस्ट्रॉल करा. तर आमच्याकडे असे पेशंट येतात की ते म्हणतात की माझं कोलेस्ट्रॉल करायचं. कोलेस्ट्रॉल करायचं म्हटल्यावरती आपण त्यांना म्हणाल की कोलेस्ट्रॉल, आता आमच्याकडचे चार्जेस नॉर्मल सांगतो म्हणजे तुम्हाला काय लक्षात येईल की मी सांगितलं कोलेस्ट्रॉल सर 150 रुपये, पण आम्ही कन्व्हिन्स करतो की त्या पेशंटनी लिपिड प्रोफाईल करावं. पण पेशंट तयार होत नाही. लिपिड प्रोफाईल 500 चार्ज आहे. पेशंट तर 150 आणि 500 त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करत बसतो. पण लिपिड प्रोफाईल करणं किती इम्पॉर्टंट आहे. कोलेस्ट्रॉल नंतरचा जो घटक आहे तो ट्रायग्लिसराईड खूप डेंजरस आहे. ट्रायग्लिसराईड हा माणसांच्या धमन्या आहेत ना, असं म्हणजे व्हेन्स जे आहेत आपल्या आर्टरी वगैरे, ते डॅमेज करायला सुरुवात करतात. ते जर हाय असेल तर मोठा हार्ट अटॅकचा संभव असते. त्याच्यामध्ये HDL कोलेस्ट्रॉल म्हणून एक आहे. HDL कोलेस्ट्रॉल जर तुमचं कमी असेल, ट्रायग्लिसराईड जास्त असेल तर हार्ट अटॅकचा धोका जास्त आहे. जर HDL कोलेस्ट्रॉल जास्त असेल आणि ट्रायग्लिसराईड जरी जास्त असेल तरी थोड्या प्रमाणात ते मागे पुढे तुम्ही टाळू शकता. म्हणून लिपिड प्रोफाईल ही टेस्ट कम्प्लीट, तुम्ही कुठे गेलात तर लिपिड प्रोफाईल टेस्ट ही करणं खूप गरजेचं आहे. ती कम्प्लीट आहे. त्याच्यानंतर येतं किडनी. आपल्या जो किडनीसुद्धा ब्लड फिल्टरेशनसाठी काम करतं. किडनीमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट टेस्ट काय मी तुम्हाला सांगतो. युरिया आहे, क्रिएटिनिन आहे, युरिक ॲसिड आहे, फॉस्फरस आहे, टोटल प्रोटीन आहे आणि इलेक्ट्रोलाइट, त्याच्यामध्ये सोडियम पोटॅशियम क्लोराईडची लेवल तुम्हाला कळली जाते. ह्या खूप इम्पॉर्टंट टेस्ट आहेत. क्रिएटिनिन लेवल मी तुम्हाला मगाशी जे उदाहरण दिलं आईचं, क्रिएटिनिन लेवल ही खूप इम्पॉर्टंट टेस्ट काय की तुम्ही सहज जरी केलीत तरी क्रिएटिनिन लेवल तुम्हाला कळू शकते. दुसरी गोष्ट, डायबेटिक पेशंटनी कंपल्सरी 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी क्रिएटिनिन टेस्ट केलीच पाहिजे. कारण डायबेटिक पेशंटला क्रिएटिनिन किडनी डॅमेज करण्याचा जास्त धोका आहे
आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका आहे. आणि ब्लड प्रेशर आणि डायबेटीज दोन्ही असेल तर किडनी फेल्युअरचा देखील हे असू शकतो. त्यामुळे तुम्ही त्या क्रिएटिनिन ह्या टेस्टकडे खूप अत्यंत महत्त्वाने लक्ष द्या. युरिक ॲसिड आहे. युरिक ॲसिड तुम्हाला माहीत असेल की आपल्या जे जॉईंट्स असतात त्याच्यामध्ये युरिक ॲसिड असतं. ते जर वाढलं तर तुमचे सांधे नंतर हळूहळू मग लोक म्हणतात अरे माझी बोटं अशीच राहिली आहेत, हलत नाही आहेत, हे होत नाही आहेत, सांधे उभं राहायची ताकद येत नाही. हे तुम्ही आत्ता कराल तर इम्पॉर्टंट आहे. कारण का त्याच्यावर आत्ता नाही कंट्रोल केलं ते कळणार कधी, जेव्हा तुम्ही ब्लड टेस्ट कराल तेव्हाच कळणार आहे. काही वर्षानंतर तुम्हाला उभं राहण्याची ताकद राहत नाही युरिक ॲसिडमुळे. सोडियम पोटॅशियम क्लोराईड ज्या ब्रेन रिलेटेड पण आहेत. सोडियम कमी जास्त असेल तर तुमचा बॅलन्स जाऊ शकतो. तुम्हाला चक्करल्यासारखं वाटू शकतं. तुम्हाला म्हणजे लक्षात राहत नाहीत बऱ्याच गोष्टी. ह्या गोष्टी आहेत त्या किडनीच्या टेस्टमध्ये होतात. त्याच्यानंतर येतं लिव्हर फंक्शन टेस्ट, म्हणजे लिव्हरचं. लिव्हर हा पण एक खूप महत्त्वाचा घटक आहे. बरेच जण आता आपल्यापैकी बरेच जण म्हणजे एक कॉमन गोष्ट आहे, ड्रिंक नॉमिनल तरी होत असेल करत असतील. पण मला एक सांगायचं आहे, ज्यांचा लिव्हरवर काही परिणाम झाला असेल तर अशा लोकांनी शक्यतो जोपर्यंत लिव्हरचं वर्किंग नॉर्मल होत नाही तोपर्यंत ड्रिंक करू नये. कारण एक जखम झाली ती बरी होते आणि त्याच्यावरती दुसरी जखम झाली, त्याला परत दुसऱ्यांदा मार लागला तर ती खूप घातक असते. कारण एकदा जर आपल्याला काही जखम झाली ती बरी होण्याच्या वेळेला दुसरी जखम त्याच जागेवर झाली की ती लवकर बरी होत नाही. तर मी का सांगतोय की आपण ह्या गोष्टीतून शिकलं पाहिजे की बिलिरुबिन म्हणा किंवा लिव्हरच्या काही टेस्ट म्हणा त्याच्यामध्ये ह्या गोष्टी घडण्याची शक्यता असते. आपण याची खूप काळजी घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये SGOT SGPT याच्यामध्ये लिव्हरमध्ये सगळे एन्झाईम्स असतात. ते सगळे आपल्या शरीरात आहेत. म्हणजे युरिक ॲसिड म्हणा की हे म्हणा युरिया म्हणा हे सगळं आपल्या शरीरात आहे आधीपासूनच. त्याच्यावरती सगळं चाललंय, पुढे चालतंय, हे सगळं त्याच्यावरच चाललंय. ते कमी झालं तरी प्रॉब्लेम आहे, वाढलं तरी प्रॉब्लेम आहे. आता शक्यता काय होते की ते वाढण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आपण त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. नंतरची टेस्ट येते. आता मी एक पुरुषांसाठी सांगतो, इम्पॉर्टंट टेस्ट आहे, खूप खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट टेस्ट आहे. PSA, प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन, युरिनरी ट्रॅकच्या खालच्या साईडला आहे. ती खूप इम्पॉर्टंट टेस्ट आहे. वयाच्या 40-45 नंतर आत्ता ह्या गोष्टीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. प्रोस्टेट हा खूप इम्पॉर्टंट भाग आहे आपल्या शरीरातला. आणि प्रोस्टेट वाढल्यामुळे खूप त्रास होतो. प्रोस्टेट कॅन्सरचं देखील धोका तुम्हाला येऊ शकतो. आणि नंतर बरेच मी आता बघतोय आमच्याकडे येतात पेशंट की साधारण 50-55-60 नंतर प्रत्येकजण ऑपरेशन करतो प्रोस्टेटसाठीचं. तर ही एक खूप महत्त्वाची टेस्ट आहे प्रोस्टेट म्हणून. PSA म्हणून टोटल PSA फ्री PSA. तुम्ही कुठे लॅबमध्ये गेलात तर PSA फ्री PSA ह्या टेस्ट ज्या आहेत त्या तुम्ही करून घेत जा. त्याच्यानंतर आहे महिलांसाठी CA-125. जो आत्ता गर्भाशयाचे जे प्रॉब्लेम चालू आहेत, बरेच जणांना आता ह्या गोष्टीबद्दल माहिती असेल की CA-125 म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर होतोय किंवा फायब्रॉइड जे होत आहेत त्याच्या रिलेटेड ही टेस्ट आहे. खूप इम्पॉर्टंट टेस्ट आहे आणि ती करावी, प्रत्येकाने केलीच पाहिजे. कारण बरेच वेळेला आपण काय करतो, आपल्या महिलांचं धकाधकीच्या ह्याच्यात काय होतं की माझं आज इथं एक काम आहे, माझी इथं मीटिंग आहे, मला एक प्रेझेंटेशन द्यायचं आहे. मग बरेच वेळेला असं होतं की जे मेन्स्ट्रल सायकल आहे आपण त्याच्यावर थोडासा परिणाम करण्याचा प्रयत्न करतो. मेडिसिन घेतात बरेच जण की नाही आज नाही. थोडा उघड बोलण्यासारखा विषय पण सांगतो तुम्हाला की नाही दोन दिवस पुढे जाऊ द्या, फंक्शन आहे, मला एक शो करायचा आहे, मला कार्यक्रम करायचा आहे, 2 दिवस पुढे जाऊ द्या, 4 दिवस पुढे जाऊ द्या. याचे परिणाम जे आहेत ना ते आपल्या शरीरावर होतात. म्हणून CA-125 ही टेस्ट महिलांसाठी खूप आम्ही रेकमेंड करतोच प्रत्येकाला. की पुरुष असेल तर जो हेल्थ पॅकेज करतात त्यांना आम्ही सांगतो की नाही तुम्ही PSA कराच. आणि लेडीजसाठी आम्ही CA-125 टेस्ट ही कंपल्सरी सांगतो. बरेच वेळेला असं होतं की अमायलेज म्हणून एक टेस्ट आहे. अमायलेजचं मी तुम्हाला सांगतो, पॅनक्रियाजच्या रिलेटेड. माहिती आहे ना पॅनक्रियाज म्हणजे हे आपलं मराठीत काय म्हणतात पित्ताशय.
पॅनक्रियाची टेस्ट आहे. मी एक उदाहरण देतो. माझ्या सोसायटीतला 27 वर्षाचा मुलगा क्रिकेट खेळतो, सगळं चालू आहे, ड्रिंक करतोय. तो दर संध्याकाळी आम्ही बसतोय खाली, दर संध्याकाळी येतो, पोट इथे करतोय, खाजवतोय, म्हणजे त्याला असं थोडं पेन होतोय. तो फिरतोय, चालतोय, त्याला असं वाटतं की चालणं, मला ॲसिडिटी झाली, चालण्यामुळे ते कमी होईल, त्याला असं वाटतं की चालण्यामुळे कमी होईल. आणि 4 दिवसानंतर तो ॲडमिट होतो, होली स्पिरिट हॉस्पिटलला ॲडमिट होतो. ॲडमिट झाल्यानंतर डॉक्टर सांगतात की खूप वाढलं आहे, त्याचं हे प्रमाण खूप झालं. आणि मी स्वतः त्याला ॲडमिशनसाठी गेलो होतो. ॲडमिशनला गेल्यानंतर आम्ही एकत्र ग्रुपच, तर आम्ही मस्करी करतो की नाही आता याला ड्रिंक करता येणार नाही, आता हे करता येणार नाही. पहाटे 4:30-5 वाजता ते स्प्लिट झालं. त्याच्यानंतर त्याची डेथ झाली. 27 वर्षाचा मुलगा. म्हणजे मी त्या फील्डमध्ये असून मी त्याला 2दा कन्व्हिन्स केलं की तू ब्लड टेस्ट कर, असं. पण कसं म्हणतात ना की आपल्या माणसाने कोणी सांगितलं आपण एवढं सिरियस घेत नाही. घरातले सांगतात अरे जरा चेकअप करून ये रे, चेकअप करून ये, डोकं दुखते चेकअप करून ये, छातीत दुखते चेकअप करून ये, आपण करत नाही. त्याचे परिणाम नंतर जेव्हा ती घटना घडली तेव्हा आमच्यासाठी एवढा शॉकिंग होता ते की, कारण 27 वर्षाचा मुलगा जर सहज जातोय हॉस्पिटलमध्ये, आम्ही त्याला सहज घेऊन जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला ही गोष्ट कळते. तर हेल्थ चेकअप का करा, ते याच्यासाठीच करा की तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्या शरीराचं आता काय चालू आहे, आपल्या शरीरामध्ये काय घटना घडतात, आपल्या शरीराची घडण काय चालू आहे, ह्या गोष्टीवर आपण लक्ष दिलं पाहिजे. दुसरं महत्त्वाचं, तुम्हाला असं वाटेल की सिरियस आहे, सिरियस काय समजू नका. सिरियस आहे पण थोडं एकदम प्रेशरमध्ये जाऊ नका, नॉर्मलीमध्ये. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. एक पेशंट डॉक्टरच्या बेडवर गेलाय, बसलाय. आता ते माहिती ना आपल्याला कॉड आले. डॉक्टर म्हणतोय डॉक्टर एक वेळा चेक करतोय आणि सांगतोय शक्य नाही आहे. पेशंट घाबरतोय. परत डॉक्टर आता अजिबात जमणार नाही. तर तो बोलत असतो त्याच्या मिसेस बरोबर आणि इकडे तो पेशंटचं ब्लड प्रेशर वाढतोय. असं काय करू नका, घाबरू नका. पण आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे आणि ब्लड टेस्ट केल्या पाहिजेत, हेल्थ चेकअप केलं पाहिजे. अजून एक महत्त्वाची टेस्ट आहे थायरॉइड. T3, T4, TSH थायरॉइड. थायरॉइड ही पण खूप महत्त्वाची गोष्ट. आता मला वाटतं 70% लोकांना थायरॉइडचं प्रमाण आहे. 70% लोकांमध्ये थायरॉइड येते. त्याच्यामध्ये कोणाचं वजन कमी होतंय, कोणाचं वजन वाढतंय, कोणाचं केस गळतात, कोणाला चक्करसारखं वाटतं, कोणाला अस्वस्थ वाटतं, कोणाला समजत नाहीये. स्त्रियांना जास्त प्रॉब्लेम आहे थायरॉइडचा. तर ही T3, T4, TSH ही एक खूप इम्पॉर्टंट टेस्ट आहे. विटॅमिन D3 आहे, विटॅमिन B12 आहे, ह्या खूप इम्पॉर्टंट टेस्ट आहे आणि ह्या आपण केल्या पाहिजेत आणि तुम्ही कराव्यात. गेले 4 वर्ष मी सॅटर्डे क्लब मलाड 2.0 मध्ये आहे. विशेष सर कधीपासून मी जॉईन आहे इथे? 4 वर्ष झाली. 4 वर्ष. मला एक सांगा, मलाड 2.0 मध्ये किती लोकांनी आतापर्यंत हे चेकअप केलं मी आल्यापासून? हातावरच्या बोटावर मोजण्यासारख्या दर 10 मिनिटाच्या 1 मिनिटच्या ह्याच्यामध्ये स्विचमध्ये मी प्रत्येकाला सांगत असतो की प्रत्येकाने हेल्थ चेकअप केलं. माझ्यासाठी नका करू, स्वतःच्या स्वास्थ्यासाठी करा. निरोगी राहा, स्वस्थ राहा, हेल्दी राहा. आमच्यासोबत तुम्ही अजून 70-80 वर्ष आनंदाने राहा, ही आमची अपेक्षा. आणि जो विशेष सरांनी जे माझ्यासाठी काम दिलं होतं की अवेअरनेससाठीचं हे काम आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारू शकतो. थँक्यू दिवेकर सर. रिसेंटली अनएक्सपेक्टेड वॉर डिक्लेअर झालेलं, त्याच्यामुळे बरेच परिणाम म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड सगळीकडेच बरंच अफेक्ट झालं. हे वॉर आपल्या शरीरात होऊ नये त्यामुळे नक्कीच आम्ही सगळ्यांनी आपण काळजी घेतली पाहिजे. मी डेफिनेटली गेली 4 वर्ष केली नाही टेस्ट, पण आता नक्की करेन. सो वी आर स्टार्टिंग विथ क्वेश्चन आन्सर सेशन. कोणाला प्रश्न असतील तर प्लीज. काही आता कोणाला काही त्रास नसेल तर ब्लड टेस्ट किती फ्रिक्वेन्सीने करावी? तुम्ही 6 महिन्याच्या याच्यातून करू शकता. दर 6 महिन्याने तुम्ही हेल्थ चेकअप करू शकता. नाही, माझा विचारच नाही, मी करतो रेग्युलर. तुम्ही म्हणजे जे नॉर्मल पेशंट आहेत जनरली त्यांनी 6 महिन्यामध्ये एकदा तरी हेल्थ चेकअप किंवा इम्पॉर्टंट टेस्ट ज्या आहेत त्या केल्या पाहिजेत.
कारण याच्यात ना नॉर्मल माणूस असेल आणि तो त्याला सांगितलं ब्लड चेकअप करून घे तर तो तयार होत नाही, कारण त्या मनात एक भीती निर्माण होते. काही उद्भवलं तर जसं म्हणतो ना की आपला अज्ञानात गोडी असते, तसा प्रकार खूप जणांकडे असतो. त्यामुळे ब्लड चेकअपला लोक घाबरतात. ह्याच्याबद्दल आपण अवेअरनेस अजून काय करू शकतो? मी तुम्हाला सांगतो याच्यावरती. एक पेशंट आहे आमच्याकडे आलेला, वयस्कर आहे. ते आजोबा यायचे, माझे खास मित्र, म्हणजे आजोबा असून सुद्धा माझे मित्र. त्यांनी मला सांगायचे माझ्या लागलं तरी लगेच बरं होतं, मला काय जखम झाली बरं होतं, मला काही त्रास नाही आहे, काही नाही. जेव्हा त्यांना एकदा प्रॉब्लेम झाला, डॉक्टरकडे गेले, ॲडमिट केलं. शुगर 400 होती. पायाला जेव्हा लागलं तेव्हा 400 शुगर होती. 400 शुगर होती. त्यांनी खूप त्याच्यावरती वय झालेलं आहे, कंट्रोल करणं खूप कठीण आहे. इन्शुलिन देऊन पण ते कंट्रोल होत नाही. ती जखम वाढत वाढत गेली, पाय कापावा लागला. तो पाय कापल्यानंतर तुम्हाला माहिती आहे त्याचे डायबिटीसचे परिणाम कसे. पण जर तुम्ही आधीपासून त्याच्यावरती लक्ष केंद्रित असेल तर तुम्ही त्याच्यावरती औषधोपचार करू शकता. आणि ज्या मोठ्या घटना घडतात, मग एक मला सांगा, आनंदात गोडी आहे, अज्ञानात गोडी आहे म्हणताय तुम्ही, पण मग अज्ञानातून एखादा पाय कट होतोय तर मग त्यात ती गोडी असेल की कसं असेल? बरोबर ना? कारण माझा स्वतःचा एक्सपिरियन्स असा आहे, माझा शुगर लेवल साधारण एक 20 वर्षापूर्वी 500 टच करून मी 2-3 वेळा आलेलो पोस्ट लंच. आणि तेव्हा माझं वजन पण 115+ kg होतं. पण ते मी रनिंग करून आणि वॉक करून आणि सगळं हे करून 80 किलोपर्यंत वजन आणलं. आणि शुगर आता माझी कॉन्स्टंटली 130-140च्या आसपास आहे. आणि थोडा फूडवर, न्यूट्रिशनवर लक्ष देऊन गोळ्या कमी केल्या. 3 गोळ्या घ्यायला लागायच्या, त्या एकच गोळी घेतो आता. आणि बीपीच्या 2 गोळ्या घ्यायला याच्या एकच गोळी घेतो. आता माझं वय 67 आहे, पण आय फील लाईक आय वर्क 7-8 hours पर डे. मी तुम्हाला सजेस्ट करतो, तुम्ही HbA1c टेस्ट आणि सिरम क्रिएटिन आहे दर 6 महिन्यांनी करतो. करत जा, कारण का त्याचा परिणाम किडनीवर होत असतो. लिपिड प्रोफाईल, HbA1c हे दर 6 महिन्यांनी करतो. बरोबर. सॉरी, जास्त वेळ घेणार नाही. मला तुमच्याकडनं 2 अपेक्षा आहेत. एक तर तुम्हाला जमलं किंवा कदाचित तुमच्याकडे ते रेडी असेल तर तुम्ही एज वाईज मेल फिमेल कुठल्या टेस्ट करणं गरजेचं आहे किमान 6 महिन्यात ना, त्याचा एक चार्ट रेडी करून द्यालात तर आम्ही आमच्या चॅप्टरमध्ये देऊ, त्यांच्या फॅमिलीपर्यंतही पोहोचेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्या टेस्ट, आता युजली तुम्हालाही माहिती असेल की काही नामवंत लॅब्स असतात, तिथे पैशाचा बाजार असतो, हे आम्ही स्वतः पाहिलेलं आहे. तर कुठल्या म्हणजे नको असलेल्या टेस्ट या टाळाव्यात. म्हणजे सपोज आता फुल बॉडी चेकअप हे आम्हाला शक्यतो कळत नाही की नक्की काय करावं. सो जेव्हा फुल बॉडी चेकअप हा प्रकार येतो, त्यात महत्वाच्या टेस्ट कुठल्या असाव्यात आणि कुठल्या त्याची तशी गरज नाहीये, हे जर कळलं ना तर बऱ्याचशा लोकांचे पैसे, कारण बरेचदा कसं होतं अज्ञानात चूक असतंय म्हणलं जातं, पण कधी कधी एवढा खर्च का करावा असे सुद्धा एक सामान्य माणूस विचार करतो आणि बऱ्याचशा टेस्ट करणं टाळतो. हे नंतर त्याला अचानक आजारपण वरती आला त्यानंतर पैसे भरावेच लागतात. पण आधीच जर त्याला त्याच्या काय म्हणतात त्याला आर्थिक गणित जुळवता आली तर अशा कुठल्या टेस्ट टाळाव्यात आणि कुठल्या करणं गरजेचं आहे हे फक्त समजावं. चांगला प्रश्न आहे. असं होतात प्रकार की हेल्थ पॅकेजच्या नावाखाली बऱ्याच गोष्टी दिल्या जातात की नाही, मग डंप करायचं, हे पण ॲड करा, ते पण ॲड करा, ते पण ॲड करा, केलं जातं. असं एकदम मार्केट आहे ते जसं सगळं मार्केट आहे तसं हे पण मार्केटच आहे. पण हे एक वेगळं मार्केट आहे. म्हणून मी माझ्या 1 मिनिटमध्ये दरवेळेला सांगतो की कस्टमाइज पॅकेज, की तुम्हाला आम्ही तुमच्याशी चर्चा पण करतो. माझ्या अनिल सरांना एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टीचा, की आम्ही चर्चा करतो पेशंटशी, आणि आपले पेशंट आले ना तर आम्ही जास्त चर्चा करतो. का तर अननेसेसरी का द्या, असं बरेच वेळेला होतं की कधी कधी न परवडण्यासारख्या गोष्टी आहेत की होत नाही. पण ज्यांनी कधीच काय चेकअप केलं ना, त्यांनी फुल बॉडी चेकअप एकदा वर्षातून केला ना, की त्याच्यानंतर त्यातमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, समजा त्याच्यामध्ये शुगर आली आहे, कोलेस्ट्रॉलचं आलेलं आहे, किडनीचं आलेलं आहे, तर तेवढ्या टेस्टमध्ये आम्ही तुम्हाला एक पॅकेजसुद्धा बनवून देतो की नाही ह्या व्यक्तीला ह्या गोष्टींचीच गरज आहे, आणि ते पण कन्सेशन रेटमध्ये कसं करता येईल त्याचा आम्ही विचार करतो. तर आणि तुम्हाला माहिती आहे 20 वर्ष आम्ही आहोत जोगेश्वरी ईस्टमध्ये. तुम्ही कधीही येऊ शकता, तुम्ही सांगू शकता की बाबा
आम्हाला आमच्या अशा पद्धतीने करून द्या, आम्ही करून देऊ शकतो. दुसरा एक प्रश्न तुम्ही म्हणाला की तुमच्या चॅप्टरसाठी वगैरे. नाही, ओव्हरऑल म्हणजे माझ्या चॅप्टरसाठी असं नाही, माझ्या चॅप्टरच्या माध्यमातून मी माझ्या सगळ्या चॅप्टर मेंबरच्या घरच्यांपर्यंत किंवा इतर चॅप्टरच्या माध्यमातून आपण ते पोहोचवू असं. त्याच्यासाठी आम्ही मध्ये एक हे काढली होती, स्कीम काढली होती की जर तुम्ही एक जागा शोधली एखादी, छोटीशी असेल तरी चालेल, एखादी किंवा एखादं तुमचं फंक्शन आहे किंवा एखादं 15 ऑगस्ट 26 जानेवारी असं काही आहे, तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट केलात की बाबा आम्हाला काही मिनिमम टेस्ट करून द्या कमी पैशामध्ये, चांगल्या ह्याच्यामध्ये आणि चांगलं पॅकेज करून द्या, अशाही सुविधा आम्ही देतो की जेणेकरून काय होतं की त्या लोकांचा हेल्थ चेकअप पण होतो. मग ते फॅमिली मेंबर असो, कोणी असो, छोटे असो मोठे असो, प्रत्येकाच्या एज वाईज पण आम्ही करून देतो आणि चांगल्या प्रकारे करून देतो. तर ते त्याच्याबद्दल निश्चित तर आपण एकदा भेटू, आपण 1-to-1 करून त्याच्यामध्ये. थँक्यू सो मच. कोणाला हां सर. एका ब्लड टेस्टमध्ये म्हणजे हां काहीतरी 2 वेळा काहीतरी ब्लड टेस्ट करावं लागतं ना, म्हणजे शुगरची टेस्ट वगैरे असेल त्यावेळी. तर एकामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी कव्हर होतात की परत काय ते फास्टिंग वगैरे? बऱ्याचशा शेकोटी केल्या जातात, जवळपास 90% धरलात तरी चालेल. पोस्ट लंच शुगर आहे किंवा एक कॉर्टिझोल म्हणून टेस्ट येते, ती फक्त पोस्ट लंच फास्टिंग, पोस्ट लंच अशा दोन्ही वेळेला असू शकते. तर एका सॅम्पल, एकदा ब्लड घेतलं, एका सॅम्पलमध्ये त्याला सर एका टेस्टसाठी 10 मायक्रो, 20 मायक्रो, 50 मायक्रो एकदम नॉमिनल ब्लड लागतं. पण ब्लड का, एक मगाशी कोणीतरी प्रश्न विचारला होता मला की तुम्ही एवढं ब्लड का घेता आणि मग ते काय करता, ते स्टोरेज करता का? तर सांगतो तुम्हाला, त्याचा मागचं रिझन सांगतो तुम्हाला काय ते. जेव्हा आपण ब्लड घेतो तर त्याचा प्लाझ्मा आणि सिरम याच्यामधून त्या टेस्ट केल्या जातात. सॅम्पल जास्त घेतलं त्याचं कारण काय असतं की ते सेंट्रीफ्यूज करावं लागतं. प्युअर प्लाझ्मा किंवा प्युअर सिरम हे वरती यावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याच्या टेस्ट केल्या जातात. कारण का, ते जर ब्लड त्यात कंटामिनेशन झालेलं असेल त्या टेस्टचा रिझल्ट रॉंग येतो. जर रिझल्ट रॉंग आला तर तुम्हाला डॉक्टर मेडिसिन देणार, मेडिसिन दिल्यानंतर तुम्हाला रॉंग ट्रीटमेंट मिळणार, ह्या गोष्टी होऊ शकतात. होम सर्व्हिस हो. करता? हो, होम सर्व्हिस म्हणजे ते पण काम होऊ हो, होऊ शकतं? शकतं. ठीक आहे, म्हणजे आता नंतरचा पेशंट मी सरांना विचारू. आणि अजून एक गोष्ट, म्हणूनच मी विषय सरांना पुढे बोलवलं, जरा 2 मिनिटं समोर आला तर फार बरं. वरती कसं, मी काल 3 दिवस नव्हतो इथे, कोल्हापूरमध्ये होतो आणि शनिवारी मी कोल्हापूर करवीर चॅप्टरची मीटिंग अटेंड केली. कोल्हापूर करवीर चॅप्टरमध्ये सेम पॅथॉलॉजीचे डॉक्टर होते आणि त्यांनी चॅप्टरला सकाळी 7:30 ते 8 हेल्थ चेकअप, ब्लड सॅम्पल फ्री. तुम्ही फ्री करायचं की नाही तुमचा विषय, पण फ्री प्रत्येकाला त्यांनी ब्लड सॅम्पल घ्यायलाच कंपल्सरी केलं फुल चॅप्टरला. आणि रादर आम्ही गेलो क्रॉस चॅप्टर तर आम्हालाही सांगितलेलं, मला बिईंग ए रिजनल म्हणून मला बसवलं, पण मी त्यावेळेला दिलं नाही कारण कोल्हापूर होतं. मी त्यांना म्हटलं की तुम्ही इथे करू नका, मी डेफिनेटली करेन, कारण त्या डॉक्टरांनी मला सांगितलं. तर मी का स्टेजवरती बोलवलं की इनिशिएटिव्ह इमिजिएटली घ्या, फ्री करायचं की नाही, कन्सेशन द्यायचं की नाही ते तुम्ही बसून ठरवा. काय आपली गरज लागली तर चॅप्टरकडनं करा, पण सगळ्या चॅप्टरमध्ये आपलाच गोल्डन आहे 50-55 जे त्यांचं इमिजिएटली हेल्थ काय ब्लड सॅम्पल कलेक्ट करून ते झालंच पाहिजे, हे कंपल्सरी करा. आणि हळूहळू आपण रिजनमध्ये करू, प्रत्येक चॅप्टरला करू. मग सगळंच तुमच्याकडनं करायचं की अजून कुठून करायचं तेही आपण ठरवू. नाही रिअली, कारण सगळ्यांना आपण एकत्र करून करूया, कारण पूर्ण रिजनचं करून घेऊया. सो यू स्टार्ट विथ मला 2.0 आणि नेक्स्ट मीटिंगलाच करा. याच्यावर मी सांगतो सर तुम्हाला, तुमचा प्रश्न मग खरंच चांगला आहे. 2 वर्षापूर्वी वुमन्स डे होता. वुमन्स डेला मी स्वतः चला आपल्या चॅप्टरसाठी मी एक पॅकेज दिलं होतं वुमन्ससाठी, फ्री होतं. जवळपास 2,500च्या टेस्ट होत्या. सगळ्यांना मी त्या कुपन दिल्या होत्या मोठ्या बनवून आणि त्यांना सांगितलं होतं हे फक्त घेऊन यायचं आणि तुम्हाला मी ते फ्री करून देणार. कारण का, चला आमच्या चॅप्टरमध्ये एक साधारण त्यावेळेला 11 की 12 फिमेल मेंबर होत्या आणि कोणतरी 3-4 जण फिमेल अजून होत्या, म्हणजे 15 जणांना जवळपास दिलं होतं. एकाही व्यक्तीचा फोन आला नाही, एकाही व्यक्तीने येऊन भेटलं नाही. म्हणजे मी फ्री दिलं होतं की चला माझ्याकडनं एक असावा की व्हायला पाहिजे. पण म्हणजे आपण एवढ्या गोष्टी टाळतो, म्हणजे असं राग मानू नका कोणी, पण मी सांगतोय की मी स्वतःच्या खात्यावर दिलं होतं की म्हणूनच मी काय सांगितलं विशेष ना की कंपल्सरी हे झालंच पाहिजे. कारण आपण
बिझनेस करतो आपण ह्या गोष्टीकडे, म्हणजे मी तरी मला वाटतं पण माझं पण करून 1-1.5 वर्ष जास्त झालं, आपण बघत नाही त्या गोष्टीला. बरोबर. आणि नंतर मग आपणच सॅटर्डे क्लब मधनं आपण आज सगळे पदाधिकारी मग मेसेज टाकत असतो की कोणाला काही मदत लागली तर करा. सो ही वेळ येऊ नये. सो बिईंग अ बिझनेसमन एंटरप्रेन्योर, दिस इज द वन साइड ऑफ कॉइन. सो वी हॅव टू डू इट इमिजिएटली. मी अजून एक सांगतो की बऱ्याच जणांना वाटतं की मी योगा करतोय. मी श्वास 1-1.5 मिनिटं 2 मिनिटं रोखून धरतोय, माझं फुफ्फुस चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. असं नाही. अशी उदाहरणं आहेत डोळ्यासमोर, आपल्या उदाहरणं आहेत, तुम्हाला माहिती असतील नसतील पण डोळ्यासमोर उदाहरणं. योगा केला म्हणजे आपण फिट झालो, हेल्दी झालो होत नाही. योगा म्हणजे माझा एक थोडासा हे आहे निष्कर्ष त्यामागचा, एक केस मागचा, की योगा केल्यामुळे माणूस खरंच हेल्दी राहतो, दिसतो, फिट असतो. त्यामुळे जे आजार आहेत ना ते थोडे लगेच डिटेक्ट होत नाही आहेत, पण जेव्हा ते 3ऱ्या-4थ्या स्टेजला येतात ना त्यावेळेला ते कळतं की तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आपल्या हातातून. म्हणजे सर्वांना कदाचित काही उदाहरणं माहिती असतील की योगा करणं आणि केल्यामुळे काही कळल्याच नाहीत गोष्टी आणि मग लास्ट स्टेज गेली आणि मग सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणून लक्षात ठेवा की असं होत नाही, कारण आपलं खाणंच तसं आहे. आपण सगळं केमिकलवालं खाणं खातोय, त्यामुळे ह्या गोष्टी घडतायत. त्या संदर्भातली माहिती पुढे देतील आपले सर. अजून कोणाला काही एक प्रश्न आहे? शेवटचा प्रश्न. सर, म्हणजे- आपण खूप लांबून आले. आय वुड गिव्ह सर, सर्वप्रथम तुमचं प्रेझेंटेशन चांगलं होतं. या स्टुडिओमध्ये सगळ्यात जास्त घाबरणारा माणूस मीच आहे सध्या. आणि मला शुगर पण आहे, थायरॉइड पण आहे, आणि तुम्ही ज्या पुढच्या ज्या बिमार झाली त्याला प्रिव्हेंट कसं करायचं ते सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना हे आता जी आपण शुगर आहे ती पहिली गोष्ट ती जाते का शरीरात आलेली, ते एक विचारायचं आहे. आणि दुसरा प्रश्न, आपल्याकडे उपचार पद्धती जसं आयुर्वेदिक आहे, होमिओपॅथिक आहे आणि अजून काय ॲलोपॅथिक, त्याच्यामध्ये कुठला आहे सोर्सने शुगर कंट्रोल होते किंवा कमी होते? हा मी एक सांगतो तुम्हाला, मेडिसिन हा पार्ट आमचा नाही आहे आणि आम्ही त्याच्यावर भाष्य करणं पण योग्य नाही. उद्या कोणी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतो, कारण तो पार्टच नाही आहे. तुम्ही MD पॅथॉलॉजिस्ट घेतलात ना, MD पॅथॉलॉजिस्ट, तोही त्याच्यावरती तुम्हाला एक मेडिसिन देऊ शकत नाही, कारण त्याला ते रिस्ट्रिक्ट आहे. म्हणजे आम्ही असं बाहेर भेटलो कपड्याला तरी सांगू शकतो, बाबा तू चालायला लागेल, हे कर ते कर, असं भर सभेत काही चुकीचं आहे ते सांगणं. सॉरी, म्हणजे हा जो पार्ट आहे तो मी तुम्हाला 1-to-1 मध्ये सांगा. सर नॉलेज सर आहे काय? नाही तुमचा प्रश्न नाही तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण जे आमच्याकडून जे होऊ शकतं तेवढंच आम्ही सांगू शकतो. पास करणार. वेळेअभावी आपण क्वेश्चन आन्सर सेशन इथेच थांबवतो आहोत. नाही, ॲक्च्युली आता सर आपल्याकडे वेळ कमी आहे, सो आता आपलं सेशन पण खूप लेट स्टार्ट झालं आहे. सो आय वुड सजेस्ट की दिवेकर सरांच्या लॅबला व्हिजिट द्या, 1-to-1 करा आणि सगळ्या टेस्ट आम्ही पण येतो करायला. सो नक्की त्यांना व्हिजिट द्या. आपण आता एक छोटा ब्रेक घेतोय 10 मिनिट्सचा, स्नॅक आणि टी ब्रेक. हां, आम्ही आणि आपल्याला स्पेशल टी आहे. सो सेकंड स्पीकर जे आहेत त्यांच्याकडनं ते स्पॉन्सर्ड आहे. वी डेफिनेटली नीड अ फीडबॅक फॉर दॅट. सो थँक्यू दिवेकर सर. हे काय बरोबर नाही, आधी घाबरवायचं आणि नंतर खाऊ घालायचं. सर्वांचं खूप खूप आभार. एवढ्या शांतपणे तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचा आभार. धन्यवाद. पण दिवेकर सर, तुम्ही म्हटलं की योगा करणाऱ्यांचं 2nd किंवा 3rd स्टेज नंतर डिटेक्ट होतं. मी नाही